म्हणजे गाठी पण असते म्हणजे माझ्या शेजारी आधी कॉल होता, इकडे सर्जेला पण कॉल होता, समोर महेंद्र आले होता, त्या साईडला आत्माराम पण होता. ते आम्हाला जात प्रकारच माहीत नव्हतं. दहावीपर्यंत आम्हाला माहीत नव्हतं, 12वीला आम्हाला कळालं की जाती असतात, तोपर्यंत आम्हाला काही माहीत नव्हतं. आणि कुठेतरी त्यामुळं आमची चांगली हे झाली, म्हणजे बौद्धिक विकास म्हणा हे ती चांगली झाली. आणि बैठक चांगली झाली. म्हणजे आम्ही आता ग्रुप असं असतो, आमचे खूप ग्रुपवरती वैचारिक हाणामाऱ्या असतात. आम्ही बऱ्याच वेळेस शिक्षक काय आणि श्रीराम सर मला वाटतं टाकायला गेट टुगेदर होतं. 2011 त्यावेळी तुम्ही मुळे सर आले होते. त्यावेळी पहिल्यांदा आपण अगदी त्यानंतर एकदा असाच फोन आला की विजया मी ह्याला येणार महाडला येणार 14 रायगड बघायला. मग आम्ही त्यावेळी सर म्हणले एका अटीवरती मी तुझ्याकडे येतो, राहायला तुझ्या घरी येतो, पण हॉटेल जेवणाचं बिल म्हणले मी तुझ्या घरी येतो. मग आम्ही ती अट मान्य केली. वहिनी आदित्य आणि दुर्ग असे चौघे जरी मी आलो. नंतर आम्ही 14 तळ्याला गेलो. पण तुम्हाला असं सांगायला मला वाईट वाटते, मी 14 तळ्याला म्हणजे रायगडला खूप वेळा गेलो होतो. ज्या मातीमध्ये याच्या मनुस्मृती ते एका मुसलमानाला जागा दिली होती. तिथे कुठल्याही हिंदू जागा दिली, मुस्लिम त्या कुठल्याही जागा, ती जागा मी बघितली नव्हती. आणि पहिल्यांदा मी सई रागिनी आणि सराजी फॅमिली त्या ठिकाणी आम्ही गेलो. तिथं मोठा स्मृतीस्तंभ आहे. मला ते खूप त्यानंतर आम्ही दरवेळी जायचे वगैरे. पण सरांच्यामुळे मला वैचारिक खूप म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, मी प्रबोधन फार कमी वाचायचं. संभाजी ब्रिगेडचे मुरगुडची काही कार्यक्रम 6 जूनला रायगडला आले होते. आणि कोल्हापूर कोण समजते तुम्ही कुठले काय तर म्हणले आम्ही मुरगुडचे कुणाचे असं. मग ते राहुलचे गुंड्याचे मित्र निघाले आणि त्यांनी मला त्यावेळी प्रवीणदादा गायकवाड आणि खेडेकरांची काही पुस्तकं घेतली होती की 2011ची पुस्तक 10 करायची. त्यानंतर मग तुम्ही संकटात आला, त्या माझं परत वाचन वाढलं. आणि तुम्ही सर ते पायंडा पाडता म्हणजे गावामध्ये आमच्या वाढदिवस की आमच्या पूर्वी बिस्किट पुडा द्या म्हणतो, काय द्या बिस्किट पुडा. मग आम्ही काय केलं, आम्ही ते बिस्किट पुडा बंद केलं. ती लहान लहान 10-20 रुपयाची पुस्तकं तारा आणि पुस्तकं देशीरावांच्या मिसेसची पुस्तकं, छोटंसं चरित्र आहे ताराने, ते एक परवा 20 पुस्तकं आणली. म्हणजे पुन्हा वाढदिवसाला सही राहिला ती पुस्तके आणि ती वाढदिवसाला आणि एक चॉकलेट. त्यामुळं हा खूप वसा महत्त्वाचा आहे. तुम्ही म्हटला वारसा वसा वगैरे ते आम्ही नक्की पूर्ण करू. सध्या आम्ही सुरुवातीला 5 गावासाठी प्रस्ताव दिला होता, पण आता त्यांनी सांगितलं तुम्ही कुठल्याही गावात तुम्ही काही काम करू शकता वगैरे. आमचा थोडा कॅनव्हास मोठा आला आणि आता छायाताईने नतोड्यामध्ये मांडवमध्ये शिवण क्लास घेतला, दिल्लीमध्ये काटणा साईड 2 शिवण क्लास घेतले, आरीवर्कचा क्लास हा वागावाड झाला. म्हणजे आम्हाला आरीवर्क वगैरे बाकीचे पण आम्ही ते फ्रीमध्ये कोर्स आहे. तुम्हाला सांगायचं आम्ही काय नाही, पण आम्ही त्या महिलांना पैसे घेऊन लायब्ररीची लाईव्ह मेंबरशिप द्यायचं आम्ही ठरवलं. काय ठरवलं? लाईव्ह मेंबरशिप. त्याच्या खाली मुलांची पुस्तक घेऊन जाऊ देत काय करूया, कारण काय होतंय प्रत्येकच फुकटमध्ये त्याची किंमत नसते. कारण आम्ही थोडंसं काय केलं आणि तरी त्याला एका वर्षाचे जो मी 365 रुपये हां 165 रुपये आणि आता मला किंमत मला वाटतं तन्मय का कोणतरी त्या दिवशी म्हटलं मामूला असं तुम्ही मस्करी करता का म्हणा काय एक 365 की तुम्ही चेष्टा करताय की नाही म्हणलं आहे. खरोखर आम्ही दिवसाला 1 रुपया आणि 365 रुपये त्याला आश्चर्य वाटलं. वायफाय फ्री आहे, इथं नाही का पुस्तकं आहे आणि वर्षात 365 रुपये म्हणून नाही म्हणाले. खरोखर आले कारण आम्ही यातून गेलो. कारण श्रीराम सर मी विवेकानंदला 5 वर्ष होतो आणि विवेक कॉलेजला जीकेमध्ये मी 5 वर्ष पहिल्या 3 मध्ये होतो, म्हणजे 11वीपासून सुद्धा. आणि रवी केवडकर जे आता IAS अधिकारी आहेत, आता दिगंबर सरांची माऊस भाऊ, सुप्रिया पाटीलची बिराडीला महाराष्ट्रात फर्स्ट आहे. आम्ही सगळे एका टीममध्ये होतो पीच्यावर. आणि घरी तात्याला म्हणजे पुस्तकावर पैसे द्या, ती तात्या म्हणायचं पुस्तक लिखी झाली की तुला पुस्तकं पाठवून देतो. त्याने शेवट तरी काय पुस्तकं पाठवून नाही. त्यामुळे थोडंसं मनात हे होतं की यावेळेला ही त्यांचे महाडमध्ये काय आले 2015 जेव्हापासून डोक्यात कुठतरी होतं. आणि गीता वेळेला मी काही माझ्यामध्ये मेल पाठवतो जे आमचे नॅशनल डायरेक्टर गीता बनवतात की आमच्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये असे इकडे सेंटर होते आहे. कारण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये 64 आहे आणि एवढं सहजासहजी कुणाला देत नाही. आणि विद्यार्थी पुन्हा एकदा माझ्या बत्तीला केव्हा आलं, मी ट्रस्टचं काम बोलत होतो. स्वतः मी ट्रस्टसाठी बऱ्याच वेळा मी डोकं सोडण्याचा प्रयत्न केला. ते संपदाय म्हणायची डोक्यात फुल काढून इकडे येऊ नको. आणि 2016 मी 21 आलो ट्रस्टचं काम करायचं आलो आणि मी CEO म्हणून म्हणून मी काम करतो. आणि त्यावेळी आम्ही 2-3 प्रस्ताव दिले होते. एक नॅपसाठी आंध्रसंस्थेसाठी इंडोकॉमला प्रस्ताव दिला आणि मीडियाला आम्ही हा प्रस्ताव दिला होता हे सेंटर. आणि आमच्या ट्रस्ट याच्यावर हे सगळे ट्रस्टच आम्ही डॉक्युमेंटेशन वापरतो.
2 वर्षाचा फिनान्शियल रिपोर्ट हे सगळं आम्ही विद्यानिकेतन माझ्याकडे प्रेसच पाठवतो आणि विद्यापीठामध्ये साहित्य घेऊन जा, आपण बघून आणतो. आता त्यांना माहीत आहे की नाही किती केलं तरी दुसरी संस्था त्या विद्यापीठाला काय म्हणतात, विचार आहे की तुम्ही एवढे विद्यार्थी आहेत त्या पब्लिक स्कूलचे नाही काय निर्णय घ्यायला प्रत्येक गोष्टीत नाही काय तुम्हाला हे होऊ शकते, पण सगळे आम्ही चांगले एकत्र आहोत, बॉन्डिंग चांगलं आहे. पण कसं आम्हाला माहिती आहे आता प्लस कसं काम चालू आहे काय थोडंसं कसं आहे की नाही का म्हणजे बऱ्याच वेळा जर सगळ्यांचं नंबर नाही पाहिजे होते, त्यामुळे आम्ही थोडंसं ते पेंडिंग ठेवलं. तरी सुद्धा आम्ही कुठे जा म्हणून आम्ही उद्घाटनच्या आम्ही बोललो होतं आणि अरविंद दादांनी सत्कार सुद्धा संजय नगर आले. पण तुम्ही आला मला खूप बरं वाटतं, कारण कसं आहे जातीची लागतात नाही का, तसे खूप जण विद्यार्थी आहेत पण साहित्यामध्ये क्रीडा म्हणा किंवा ज्ञानेश्वर वगैरे सगळ्यांचे संबंध आणि कुठेतरी ह्या आमच्या तालुक्यातले एकत्र नाही का तालुक्यातली सतत आहे विद्यानिकेतनमध्ये सुद्धा मुलं जी स्कॉलरशिप यायची त्यातली बहुतेक मुलं आमच्या राधानगरची असतात. म्हणजे सगळ्यात जास्त समजा 10 आली ते 10 मध्ये 5 आमच्या राधाचे असतात, कुठलेही 11 तालुक्यात. बबन पाटील तुमच्यापेक्षा तरी सगळ्यात जास्त होती, त्यातली ही 5-6 राधानगरीमध्येच होती. तिथं सुद्धा कुठेतरी या मातीमध्ये काहीतरी या गुण आहे म्हणजे बुद्धिमत्तेचा होते आणि त्यामुळे आम्ही या सेंटरमध्ये जसं मी म्हटलं परवा नुकतंच आमच्या गावातला एक मुलगा निर्मितीमध्ये बदल झाला होता. गेल्या वर्षी त्यानं अनुराधा ताईने ती अग्निवीरची 4-5 पुस्तकं लिहिली, ते वेगवेगळ्या परवा सिलेक्ट झालं. आमच्या शेजारच्या गावच्या देसाई मॅडम PETच्या परीक्षेला बसल्या आणि आम्ही ते PETची बघूसाठी आम्ही काही पुस्तकं आणली 10-12 रुटीनं आणून दिली होती. त्यातली तिथं 4-5 पुस्तकं दिली आणि त्या मॅडम सुद्धा PET पास झाले. त्यांनी इथं बरोबर जाहीर कार्यक्रम सांगितलं माझी की सर खूप बरं वाटलं, तुमच्या पुस्तकाचा मला खूप फायदा आला. आणि त्यांनी लगेच 365 रुपये पाठवले. म्हणजे अगोदर फॉर्म भरला होता फी दिली नव्हती आणि दोघं नवरा बायको दोघांची त्यांनी फी लगेच ऑनलाईन पाठवली. म्हणजे कसं आहे थोडंसं आम्ही जसं तुम्ही म्हटलं की उशिरा पडे येणार काल विकास सुद्धा काल 5,000 त्याच्या आजीवरती विकास त्याला 5,000 पुस्तक मग दादा म्हणून तर त्याने एका आठवड्यात म्हटलं दादा पुस्तक कुणाची घ्यायची ही छोटी मुलं आहे त्यांना डोळ्यासून पुस्तक आहे. आता कुठे हे पेरलं तर नंतर उघडलं, त्यामुळे आम्ही तो काल प्रयत्न केला तुम्ही येत जावा काय, कारण हे मी तुम्हाला आता सागर वगैरे आम्ही सगळी विद्यालयाची 5 गावची आम्ही सगळे जवळ आम्ही ठरवलं की आपण काय ते. आणि गेल्या वर्षीचा एक मला कुठतरी एक अहंकार दुखावा होता. अहंकार होण्याविषयी काय झालं 3 वर्षापूर्वी आपलं गेट वगैरे झालं आणि त्यामध्ये पुढाकार आम्ही घेतला होता कोणी राधानगरवाल्याने. त्यावेळी एक आमचा सिनियर गुरुबंध काय म्हणला की असले काहीतरी करण्याचे काहीतरी चांगले काम करा तुम्ही राधानगर काय म्हणलं. आपण एक भरतीवर गेलो 2,000 भरती नेली होती किती आणि नवीन शिदोरी आणि शिदोरी नवीन घेतली आहे नवीन शिदोरी सौष्टीकरण करून आणलं आणि थोडंसं त्यावेळी बऱ्याच रोष होतो आमच्या राधा आमची इतकी चांगली आहे आम्ही त्यामुळे आणि मग त्यावेळी त्यांनी काही मोठं बोलता आमचे गुरुबंधू बोलून गेले की असं काही करायचं तुम्ही चांगलं काही करा. त्यामुळे मी आणि थोडं आपण विलास सागर आम्ही सगळे आम्ही आहोत तर आपण काही चांगले बोलतो म्हणजे थोडंसं तो एक माझ्या यायला खरोखर आपण याचं जिल्हा परिषदच्या अतिशय कमी याच्यामध्ये आपण शिकलो तिथे एवढं सगळं फुकट 400 वर्षाचं जेवण एवढं चांगलं कुठेतरी पुण्य होते आपण कुठे परतफेड करावं लागली गाडी मोठ्या मुलाची. त्यामुळे तुमचा विश्वास आम्ही साथ करू आणि ज्ञानेश्वर मुळे साहेब घेऊन यायची तुम्हाला कारण मुळे साहेबांच्या काही मिटिंगमध्ये पहिली आपल्या ऑनलाईनला विषयामध्ये काय झालं दादा मला असं जबाबदारी माझं पण स्वप्न आहे की दादांच्या अब्दुलगडमध्ये एक त्यांचं एक छोटंशी आहे ते तिथे पण चालू तिथं पॉप्युलेशनची डेन्सिटी तिथे चांगली आहे तिथे एक चांगलं सेंटर होऊ शकतं. दादा आणायची दिल्लीमध्ये आहे मागच्या दादांना भेटायला तरी दादा त्यावेळी तर्जुबत होते दादांच्या गीता मॅडम तुम्हाला बोलून द्यायचे कारण सुद्धा ते मॅडम तुम्ही होताच मागच्या गीता मॅडम मला त्यामुळे कसं आहे आपण थोडंसं प्रयत्न करू कुठेतरी आपली पुण्यातून आपण त्या चंबुकच्या माळा होते एकत्र आलो त्यामुळे आपण थोडंसं देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जसं आपण कधीतरी आपण हात आपण या समाजाला पुढे घेऊन जाऊ. पुन्हा एकदा तुमची मी सोशल ज्ञान केंद्र आणि आमच्या गावाच्या वतीने आणि आमच्या गावाचं मागेवाडी आहे ती मंगलवाडी आमच्या वाडीच्या त्या सर्वांचे तुमचे आभार